येत्या गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदी शपथविधी होणार हे आता निश्चित झालंय। नागपूर पुन्हा एकदा सत्ता केंद्र होणार असल्यामुळे उपराजधानीतल्या नागरिकांमध्ये उत्साह जाणवतोय। नागपुरात फडणवीसांचा फॅन असलेल्या चहावाल्याला शपथविधीचं निमंत्रण मिळालंय, तर फडणवीस यांच्या शपथविधीसाठी जॅकेटही शिवून तयार झालेलं आहे। नागपूरचा आढावा घेऊया। शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन। मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। मी पुन्हा येईन माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी। मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत, माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन। राज्यातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस पुन्हा येतात। राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस 5 डिसेंबर म्हणजेच गुरुवारी आझाद मैदानामध्ये घेणार हे स्पष्ट झालंय। देवेंद्र फडणवीसांचं शहर असलेल्या राज्याच्या उपराजधानी नागपुरात फडणवीस परत मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार याचा उत्साह दिसतोय। फडणवीसांचे पुन्हा येईनचे बॅनर्स सध्या नागपुरात लक्ष वेधून घेत आहेत। 2019च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य मोठ्या प्रमाणात गाजलं होतं, ते होतं मी पुन्हा येईल। आता या आशयाचे बॅनर्स जे आहेत आणि होर्डिंग जे आहेत ते नागपूर शहरात विविध ठिकाणी आपल्याला लावलेले असल्याचं दिसून येत आहे। मी पुन्हा येईल असं हे होर्डिंग आहे। अशा प्रकारचे होर्डिंग जे आहेत ते नागपूर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी आणि माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल असं या होर्डिंग्सवर लिहिण्यात आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांचा पाठमोहरा जनतेला संबोधित करतानाचा दोन्ही हात ओपन केलेला फोटो त्यावर लावण्यात आलेला आहे। भाजपतर्फे जवळपास देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झालं असताना मी पुन्हा येईल या वाक्याचं होर्डिंग जे आहेत ते नागपुरात सध्या विविध ठिकाणी दिसून येत आहेत आणि ते सध्या चर्चेचा देखील विषय बनलेले आहेत। राज्यातील प्रश्नांची जाण असणारे आणि दूरदर्शी नेतृत्व अशी देवेंद्र फडणवीस यांची ओळख। महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते महायुतीचे शिल्पकार असा फडणवीसांचा प्रवास नागपूर शहरानं पाहिला। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा फडणवीस विधानसभेत जिंकून आले। मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचं स्वप्न वास्तवात उतरवणाऱ्या फडणवीसांकडे पुन्हा राज्याचं नेतृत्व जाणार आहे। नागपूर आणि विदर्भातील प्रश्न फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे मार्गी लागतील असा विश्वास नागपूरकर व्यक्त करतात। संपूर्ण महाराष्ट्राचा पुन्हा विकास व्हावा, शेतकऱ्यांच्या समस्याकडे लक्ष त्यांनी दिलं पाहिजे आणि त्यांनी खास करून जे आहे बेरोजगारीकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे जे आहे महागाईवर सुद्धा नियंत्रण ठेवून देवाभाऊंनी महाराष्ट्राचा कारभार सांभाळला पाहिजे। दूसरा जो मेडिकल जो कॉलेज जो है नए कॉलेज खुलना चाहिए, BUMS के, यूनानी के और दूसरे मेडिकल कॉलेज खुलना चाहिए। पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहे, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर या पोलीस भरतीचा निकाल लावावा आणि एक नव्याने एक तर वयवाढीचा मुद्दा आहे जे की आता डिसेंबर संपला की खूप साऱ्या मुलांचे वय पण निघून जाते, त्याच्यामुळे लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न हा करायला पाहिजे। स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची अशी इच्छा आहे की त्यांनी बेरोजगारीवर जास्त लक्ष द्यावं, खास करून स्पर्धा परीक्षा पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न करावा। फडणवीस यांच्या शपथविधीसाठी खास जॅकेटही नागपुरात तयार करण्यात आली आहेत। आधी निळ्या रंगाचे जॅकेट घालणारे फडणवीस आता गुलाबी रंगाचे जॅकेट घालतात। फडणवीस महापौर झाले तेव्हापासून त्यांचे कपडे नागपुरातल्या गोविंदा कलेक्शन मध्ये शिवण्यात येतात। गुरुवारच्या शपथविधीसाठी गोविंदा कलेक्शन मध्ये 4 जॅकेट तयार करून
मुंबईत पोहोचवण्यात आली आहे. त्यातील एक जॅकेट भगव्या रंगाचंही आहे. पहले संबंध अभी 30-32 साल पुरानी बात है और उस समय वो सफारी ज़्यादा पहनते थे और फिर पैंट शर्ट पहनते थे. फर्स्ट आमदार अवार्ड जब उनको मिला था तब पहली जैकेट बनाई थी. ब्लू कलर के 3 शेड है उसमें, अलग अलग ब्लू. एक ग्रे कलर का है. ये सिंपल सोबर ज़्यादा पहनते हैं वो. अभी कलरफुल भी थोड़ा सा पहनने लगे हैं. सोबर होना उनको, रिंकल फ्री हो. नागपुरात फडणवीसांच्या शपथविधीची निमंत्रणही वाटण्यात येत आहे. रामनगर परिसरात फडणवीसांचा फॅन असलेल्या गोपाळ या चहावाल्याला सुद्धा शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं. गोपाळच्या या चहाच्या स्टॉलवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मी एक चहावाला आहे. मी अनेक वर्षापासून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या फॅन आहे. मला त्यांच्या ऑफिसमधून मला एक चहावाला आणि एक चांगला म्हणजे मी त्यांच्या फॅन असल्यामुळे मला त्यांच्याकडून शपथविधीची मला पास आलेली आहे आणि मी उद्या ट्रेनमध्ये माझे नाव गेलेलं आहे. पास आलेली आहे म्हणजे त्यांनी मला पाठवलं की तुझं नाव गेलेलं आहे. मी पाससाठी उपस्थित राहणार आहे तिथे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपूर शहरातील संघाचा स्वयंसेवक फडणवीसांच्या रूपानं दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणार आहे. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.